सर 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 तो सर पुढे पटते सांगते ना मॅडम तुम्ही ओके 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 चला 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 सर सर थोडं फोटो सबूत कर इकडे डिवाइड होऊन घेऊ ना तुम्हाला आता सगळ्यांना मोठं व्हायचं बरोबर. कोण डॉक्टर आहे, शिक्षक आहे, तुला काय व्हायचं आहे? अच्छा, आणि तुला पाठीमागे कबड्डी खेळतो, तू खेळतो का? आणि नगरपालिकेच्या शाळेत शिकला म्हणून काय तो पुढं मोठा होत नाही का, असं काय तुम्हाला वाटतं? जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली. तुम्हाला माहित आहे, राष्ट्रपती अब्दुल कलाम, प्रधानमंत्री पण मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले, सरकारी शाळेतून आणि प्रधानमंत्री झाले. त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून तुम्हाला बरोबर होणार मोठं. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं तुमच्या शाळेचं नाव होईल, मग या साताऱ्याचं नाव होईल, जिल्ह्याचं नाव, मग आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल, मग देशाचं नाव होईल बरोबर. त्यामुळे अभ्यासाचं काही टेन्शन घ्यायचं नाही. मला पण पहिला शाळेत गेल्यावर टेन्शन यायचं पहिल्या दिवस आणि थोडं मग अरे शाळा आपली सुट्टी संपली थोडा नर्वस व्हायचो. पण मग मित्र मिळाले, अभ्यास सुरू झाला की मग आपल्याला मजा यायची. समजलं की नाही? म्हणून सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, टेन्शन जाऊ द्या, पेन्शन घ्यायला बरोबर. त्यामुळे खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि देशाचं नाव उज्ज्वल करा. हा, आणि तुम्हाला आता काही अडचण इकडे सरकार देखील सगळं जे जे काय आपल्याला आवश्यक आहे त्याचं सगळं हे करते, पुरवठा करते. मुख्यमंत्री महोदय देखील अनेक शाळांमध्ये आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या शाळांमध्ये आज तुम्ही आमचे लाडके विद्यार्थी आहात. लाडके काय? कारण तुम्ही उद्याचं भवितव्य आहे बरोबर. तुम्हाला देश घडवायचा आहे, महाराष्ट्र घडवायचा आहे आणि म्हणून तुम्ही आपल्या देशाची संपत्ती आहात. काय म्हणालो मी? संपत्ती. आणि आम्ही लोक त्या संपत्तीचे ट्रस्टी आहोत आणि त्यामुळे देश घडवायचा आहे, तुम्हाला महाराष्ट्र घडवायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला आता पहिलीचा वर्ग आहे आपला आणि तिसरीची मुलं आहेत, हुशार आहेत. त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यास खेळता खेळता अभ्यास करायचा, म्हणजे खेळायचं पण आणि म्हणजे नंतर अभ्यास पण तेवढाच करायचा. तुम्हाला मोठं व्हायचं ना सगळ्यांना. काय 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 व्हायचं तुम्हाला? एक सांग, काय व्हायचं? शिकून पुढे काय व्हायचं? शिक्षक. हा बघा, शिक्षक. तुम्हाला सांगतो, एक हिवाळी शाळा होती, हिवाळी शाळा, हिवाळी गावाची शाळा, हिवाळी गाव आहे नाशिक मध्ये, जिल्हा परिषद शाळा. या शाळेत मी गेलो होतो.
20 पर्यंत आहे पण 20 पर्यंत. 17 हा तुम्हाला 14 पर्यंत. ठीक आहे, आता वाढतील नंतर हळू, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा काय, पण त्या शाळेमधले मुलं आहेत ना, ते त्या शाळेतली मुलं 1330 पर्यंत पाडे म्हणायचे. 1330 आणि दोन्ही हाताने लिहायचे, एका आणि मराठी लिहायचे, एका हाताने इंग्रजी, एकाच. आणि संविधान पूर्ण त्यांच्याकडे जेवढं आपल्या संविधानामधल्या घटना आहेत पूर्ण त्यांना तोंडपाठ म्हणजे